प्रार्थना ही नेहमीच तिच्या लुक, फोटोशूट आणि अभिनयामुळे चर्चेत असते. पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून पदार्पण करत ती घराघरात पोहोचली. जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा या मराठी चित्रपटातून तिने मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आणि प्रेक्षकांची मनं जिंकली. नंतर तिने अनेक मराठी सिनेमे केले. 2018 मध्ये तिने प्रोड्युसर आणि डिरेक्टर अभिषेक जावकरशी लग्न केलं. लग्नानंतर तब्बल 4 वर्षांनी झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत प्रार्थना अभिनेता श्रेयस तळपदे सोबत प्रमुख भूमिकेत दिसली. तिच्या ह्या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. सध्या तिने सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे पॉडकास्टला मुलाखत दिली. तेव्हा ती म्हणाली, मी इतके वर्ष सिनेमात दिसली नाही कारण मी स्वतः तसा प्रयत्न केला नाही. माझी मैत्रीण सोनालीचं मला ह्यासाठीच कौतुक वाटतं की ती तिचे प्रोजेक्ट स्वतः निवडते आणि त्यासाठी खूप काम करते. त्या तुलनेत मी थोडी आळशी आहे. मी कदाचित अजून माझ्या करिअरला इतकं सिरियसली नाही घेतलंय. माझा नवराच डिरेक्टर आणि प्रोड्युसर आहे तर मी त्याच्यासोबतच काम करेन असा गैरसमजही काही लोकांना आहे. मी स्वतःहून कधीच प्रोजेक्टसाठी कोणाला विचारणा करायला जात नाही. जर माझ्याकडे आलं तर ते मी स्वीकारते. आगामी काळात कदाचित मी तुम्हाला डिरेक्टर किंवा लेखिकेच्या भूमिकेत दिसेन. प्रार्थनाला डिरेक्टर किंवा लेखिकेच्या भूमिकेत पाहायला तुम्हाला आवडेल का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.